तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि आज जे मी आहे ते तुम्हाला सुरंगीचं जे पीक असते त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। सुरंगीची झाडं कशी असतात, त्याची फुले कशी असतात त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। तर मित्रांनो, हे जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे जी आहे ती सुरंगीची एका चिकू किंवा आंब्यासारखी जी आहे ती मोठी झाडं असतात। आणि तसंच त्याचा आता जो आहे तो त्याच्या फुलांचा हार्वेस्टचा सीझन चालू आहे, तर ते देखील मी तुम्हाला दाखवतो। हे पहा, हे जर आपण पाहिलं तर समोरून जी आहेत ती सर्व डाळी लागत जेवढी काय फुलं आहेत ती अशा प्रकारे हार्वेस्ट केली जातात। आणि खाली जे आहेत ते साड्या किंवा प्लास्टिकचं अशी शेडनेट टाकून त्याच्यावरती सगळी फुलं वगैरे जी आहेत ती गोळा केली जातात। तर मित्रांनो, ह्याची जी फुलं असतात हा त्याचा इकॉनॉमिक पार्ट आहे। आणि ह्याचा जो उपयोग आहे तो गजरे करण्यात, परफ्यूम करण्यात, वेगवेगळे जे सेंट असतात ते बनवण्यात, अत्तर बनवण्यात, तर हे असा जो आहे हा सुरंगीच्या फुलांचा जो उपयोग केला जातो। तर हे सुरंगीच्या झाडाचं फूल कसं असते आणि त्याच्या कळ्या कशा असतात त्या मी तुम्हाला आता दाखवतो। हे पहा, ही जी आहे ती आता सुरंगीची एक डाळी आहे आणि त्या डाळीला एकदम खोडावरतूनच हे आपण जसं पाहू शकतात की कळ्या ज्या आहेत त्या येत आहेत। हे पहा, आता एकंदरीत ही कळी कशी दिसते ती मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही अशी कळी असते आणि ही जर मी अशा प्रकारे जर फोडली तर हे बघा, ह्याच्यामधून खूप सारे जे आहेत ते आपल्याला त्याचे परागकण व हे आपल्याला दिसून येतात। हे पहा, तेच ह्याचं जे फुललेलं फुल असते ते आपल्याला असं 4 पाकळ्यांसोबत एक असं आपल्याला फुल दिसते, ते देखील मी तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, तर हे जे फुललेलं जे सुरंगीचं फूल असते ते अशा प्रकारे दिसते आणि ह्याच्यावरती आपल्याला खूप सारे जे आहेत ते त्याचे अँथर आहेत, पिवळ्या रंगामध्ये जे आपल्याला दिसत आहेत तसे खूप सारे त्याचे पोलन जे आहेत तसे असतात। ही फक्त वेस्टर्न घाटमध्ये दिसतात आणि त्यातही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप सारी जी सुरंगीची झाडं आहेत ती आपल्याला दिसून येतात। आता बघायला गेलं तर ही जी झाडं आहे ती वाईल्ड मध्ये खूप वेळा आपल्याला दिसून येतात। ह्याचं जे मेल झाड असते ते वेगळं असते आणि म्हणजे नर झाड वेगळं आणि जी मादी फुल येणारं जी झाडं आहेत ती वेगळी असतात। आणि ह्याची जेवढी कोणती नर फुलं येणारी जी झाडं आहेत त्या झाडांनाच तो एक प्रकारचा आहे तो सुवास येतो। आता ही समोरचा जेवढा हा रस्ता आहे, ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरंगीची जी आहे ती झाडं लावली आहेत। आणि जर आपण या रस्त्यावरून गेलात तर आता हे जे टाइम आहे साधारणतः फेब्रुवारी मार्च, तेव्हा ही जी फुलं आहे ती सर्व फुलतात आणि त्यामुळे ह्या रस्त्याला लागून आपल्याला खूप सारे म्हणजे खूप खूप चांगलं असं वाटते। ह्या रस्त्याला दोन्ही साइडून सुरंगीची झाडं असल्यामुळे ह्याला खूप चांगला एक त्याचा वास जो आहे तो दरवळत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत भेटत राहूया। धन्यवाद।